पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक नवीन जबरदस्त टीम घेऊन मी आपल्या समोर येणार आहे. आणि ही टीम कोण आहे तर संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं या लोकांनी. अशा या वेड्या लोकांचं एक चिंगारी नावाचं एक चिंगारी कडक गाणं रिलीज झालं आहे आणि त्या गाण्याच्या संदर्भात बोलण्यासाठी मी आपल्या समोर आलोय. सो लेट्स वेलकम ऑल दीज ब्युटिफुल पीपल अँड हँडसम मॅन अलॉंग विथ मी. ये है विक्रम दादा. तर आपण ना दादांशी तर बोलणारच आहे. अँड लुक हु इज देअर. ह्या मुलीला पाहिले का तुम्ही? ती कशी छान हसतीये. कारण हिचा हसणं, हिची स्टाईल, याच्यामुळे या मुलीने आतापर्यंत एक नाही, दोन नाही, 2 मिलियन 2.5 मिलियन लोक फॉलो करतात तिला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. क्या बात आहे. शी इज देअर विथ मी. आय एम सो प्राऊड अबाउट इट. यु नो, तुला कसं वाटतं की आज मी इकडे इंटरव्ह्यू करतोय हा, तुला बरं वाटतंय ना? सर, तुमची एनर्जी बघून आमची एनर्जी ऐसा होता है बॉस. आयुष्यात काहीतरी तू विचार केला असेल तर कधीतरी मी जितू सरांबरोबर सुद्धा एखादा इंटरव्ह्यू करेल. बरं वाटतंय तुला? हो म्हणणार? हो म्हणते. ओके. तर हा आमचे विक्रम दादा आहेत, ही आमची अनुश्री आहे आणि हा आमचा ब्रह्मा, द हिरो ऑफ दिस गाणा. ओके. ब्रह्माबद्दल मी अजून एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. ब्रह्मानेच हे गाणं कंपोज केलेलं आहे. हे गाण्याचा जो रॅप आहे ना मध्ये, ते रॅपिंग सध्या खूप जोरात चाललेला आहे. रॅप जोरात करतो हा ब्रह्मा. तर ब्रह्मा छान वाटतो ना, दाढी बिडी वाटून ऐकलं नाही, आजकाल स्टाईल आहे. हिरो, तू ह्याला हिरो कोणी बनवला आणि तुला हा कसा वाटला तुला हिरो म्हणून? खरं सांगा. ह्यांना सांगा, ह्यांनी लग्न ठरवलंय. म्हणजे हा बाप आहे का तुझा? अरे काय विक्रम, याला काय अर्थ आहे का राव? आणि हा बघा किती साधा सिंपल सोबर मुलगा वाटतो की नाही. असं हाताची घडी तोंडावर बोट ठेवून उभं राहिलाय. पण याच्या हसण्यावर, याच्या साधेपणावर जाऊ नका, कारण याही मुलाचे लाखो फॉलोअर्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. याचं नाव आहे अविनाश अभिषेक वागचौरे. येस. अँड लुक हु इज देअर. ये है बॉस. मला नको सांगू म्हणण्यापेक्षा की मी त्यांना सांगणार आहे की बाबा रे, तू जे गाणं केलंस ते अप्रतिम केलं आहे. ज्या गाण्याचं आत्ताच रिलीज झालं आहे मायबोली या चॅनलवर. ज्या गाण्याचं नाव आहे, काय नाव आहे? चिंगारी. तर चिंगारी सारखं बोल ना यार. चिंगारी अशी फुसकी काय बोलतोय? चिंगारी. ओके. नाउ लेट्स रॉक. तर ह्या गाण्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया, बोलून घेऊया आणि लोकांना सांगूया की हे गाणं का स्पेशल आहे. तर विक्रम दादा तर मी स्वतः पर्सनल फॅन आहे विक्रम दादांचा. या विक्रम दादा, या गाण्याचं काय स्पेशली सांगाल? काय गाणं आहे, कसं आहे गाणं आणि कसं याच्यामध्ये तुम्ही बापाचा रोल का केला यार? हे काय आहे का राव? हे काय इज्जत आहे का राव? आहे की नाही? उद्या विनाकारण मला पण वाटेल मग आपण सेम वयाच्या, मला नंतर बापाचा रोल करायला लागेल, असं नको व्हायला. येस. विक्रम दादा बोला, काय आहे? ऍक्च्युली गाण्याची वायव तशी आहे, साऊथ इंडियन टाईप गाणं आहे. आणि असं म्हणजे त्या गाण्यामध्ये रोल असा होता की टिपिकली एकदा गावाकडला डॉन किंवा चांगला धनदानगा सावकार वाटला पाहिजे, अशा पद्धतीचा रोल होता. आणि मग त्या पद्धतीने माझा लुक त्या गाण्यासाठी जात होता, त्या रोलसाठी. मग मनीष सरांनी मला कास्ट केले त्या रोलला. आणि मग जेवढं मला देता येईल तेवढं मी 100% दिले. अच्छा, काय दिलं? पैसे दिले? काय दिलं? पैसे घेतले ना? हो, घेतले. आमचे विक्रम दादा पैसे न घेता काहीच करत नाही. सगळीकडे हा माणूस प्रोफेशनली जातो. कुठेही गेला, कुठेही दिसला तर स्वतःचे रील बनवतोच, स्वतःचे व्ह्यूअर्स वाढवतोच, पण लोकांकडे पैसे पण घेतो. असा माणूस आहे. नाही तसं नाही. अहो बोला, आपली माणसं आहे, आपलीच लोक आहेत. तर विक्रम दादांचे सर लाखो फॅन्स आहेत. मी पर्सनल फॅन आहे, संपूर्ण महाराष्ट्र या माणसाचा फॅन आहे. आणि विक्रम दादाचे प्रत्येक व्हिडिओ आपण बघतोच आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करणार, विक्रम दादांचं हे चिंगारी जाऊन बघा, कारण विक्रम दादाने स्पेशल परफॉर्मन्स दिला आहे. तुम्हाला जर हे चिंगारी गाणं नसेल मिळालं तर प्लीज आता तुम्ही युट्यूबवर असेल तर युट्यूबला लगेच सर्च करा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच बघू नका लगेच. तर कारण आपल्याकडे अनुश्री आहे ना, आपल्याला अनुश्रीशी बोलायचं आहे. तर विक्रम दादाचा हा व्हिडिओ नक्कीच बघा चिंगारीचा. तर आपण येणार आहे द मोस्ट प्रिटियस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट नाजूक साजूक पोरगी ऑफ दिस सॉन्ग. ओके. तर ते त्याला वाटतंय काय रे बाबा, कोण कशासाठी? माझी हिरोईन आहे, तू का तिला बोलतोय? ओके. अनु, काय आहे तुझं या गाण्यामध्ये, सांग मला. जसं की चिंगारी नावच गाणं, तसं मी चिंगारी आहे ह्या गाण्यामध्ये. आणि मी फुल धूर केला, काय म्हणतात त्याला, एकदम धूर असं फुल चिंगारी वाईब आहे. बघितलं ना, चिंगारी मुद्दा म्हणून. चिंगारीचा अर्थ काय होतो ना, चिंगारी एवढीशी असते पण त्याचा जाळ बॉस जबरदस्त असतो. आणि नेमकंच हे प्रूव्ह केलेलं आहे. ही जेवढी नाजूक साजूक छोटीशी दिसते ना, तसंच ही जेव्हा स्क्रीनवर येते तेव्हा आग लावते, आग. आणि आग लागलेली आहे चिंगारीमुळे. बरं अनुश्री, तुझे किती फॉलोअर्स आहे मला सांगशील जरा? सध्या 14 लाख आहेत.
14 लाख फॉलोअर्स आहेत. ओके. आणि युट्यूबला पण आहेत सबस्क्रायबर्स आणि म्हणजे फॉलोअर्स तसे खूप आहेत, लोक खूप ओळखतात, फक्त एवढंच की इंस्टाग्रामवर ते फॉलो करत नाही. अरे ऐका आता तिचं, इतकी छान मुलगी की नाही, ती बोलते ना एवढ्या प्रेमाने, तर लगेच तिला फॉलो करा. आणि हा व्हिडिओ मी टाकणार आहे, मला पण हे कर, मेन्शन कर, मला पण फॉलो करा. नाही तर फक्त पोरगी बघून पोरीला फॉलो करा, माझं पण नाव आहे त्याच्यामध्ये, प्लीज फॉलो मी. ओके. तर चिंगारी आपण बघतोय, तर ह्या चिंगारी बरोबर आणखीन एक चिंगारा आहे आपल्याकडे. चिंगारा नाही तर हा आमचा खूप जबरदस्त आहे. बघितलं आत्ता जास्त असं करतं दादा सिंग सारखा एकदम. हे तुझ्या हातावर काय लिहिले रे, हे काय? अच्छा भोलेनाथ. अच्छा भोलेनाथ. हाताचा सीन आहे त्याच्यामध्ये. आहे काय तुझा रोल याच्यामध्ये, आणि तू हिरो कसा काय, कोणी तुला हिरो केला मला सांग आधी, कोणी हिरो केला? स्वतः नाही ही सो हँडसम यु नो. ह्या सिनेमा हे जेव्हा गाणं बघता तुम्ही, याचा एक वेगळा वाईब येतो, एक वेगळा वाईब, एक सॉलिड पैलवान पोरगा, आणि तो जेव्हा दादागिरीने येतो ना स्क्रीनवर तेव्हा भारी वाटतो. आणि एक नाजूक मुलगी असते तिच्या समोर हा हिरोगिरी करतो, ते जरा क्यूट वाटतं, तेवढं वेगळं पण वाटतं. सो दॅट इज वाय. याचं नाव ब्रह्मा आहे. ब्रह्मा, सांगशील या गाण्याबद्दल काय आहे? जेव्हा सॉन्ग बनत होतं तर बनवताना म्हणजे मजा आली, जेव्हा ते बनतानाच ते वाईब येत होती. अच्छा. गाणं काहीतरी वाईब ओके. बनवतानाच म्हणजे वाटत होतं की गाणं काहीतरी डान्सिकल आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. ओके. नंतर मग त्यात मग साऊथ टच देत गेलो, बऱ्याच गोष्टी ऍड ऑनच होत गेल्या. त्यानंतर मग मनीषला ऐकवलं. बरं, त्याच्यामध्ये एक रॅप पण केलेला आहे, तू गायलेस. हो, मी केलेलं. जरा ऐकू दे, काय बघा जरा रॅप काय आहे. द्या तुम्ही पण हा, जास्त गॅप नका देऊ, पटकन रॅप द्या. रगेल मी वाणीव तू, लेखक मी, कविता तू, होणारी माझी बायको तू, होऊ दे राणा माझी सकू, दिसते तू कडक भारी, तुझ्यासाठी बनू कमारी, सोबत तुला नेतो मी घरी, पप्पाला सांगतो माझी तू परी, मराठी नारी जगात भारी, दिसायला भारी, नेसली साडी, दिलाची चोरी, माझी तू केली दोघांची जोडी, नंबर कारी, भेटली चिंगारी, तुझ्यात माझ्यात पोरी, नाचत गाचत सांग घरी, कडक आपली स्टोरी. लागली तुझ्या तर माझ्या चिंगारी. हे गाणंच असं आहे की गाणं सुरू झालं लगन लागली, इकडे सुरू झाली आहे. तर बॉस एक नंबर गाणं केलंय, हे स्वतः ब्रह्मानी कंपोज केलंय, स्वतः त्याच्यामध्ये काम पण केलंय, स्वतः रॅप पण म्हणलाय. बॉस म्हणतात ना की ऑल म्हणजे सर्व गुण संपन्न असा हा ब्रह्मा आहे. म्युझिक पण तेच म्हटलं, कंपोज त्यांनी केलंय, म्युझिक त्यांनी केलेलं आहे, गायलं त्यांनी आहे, आणि हिरो पण झालाय बॉस एवढ्या छान पोरीचा. ठीक आहे, चालताय नसीब ते होत आहे बॉस. एनिवे, हा रिअल हिरो दिसतोय, पण हा बिचाराचा गरीबाला थांबलाय, कारण ह्याला हिरोईन मिळाली नाही या गाण्यामध्ये असं वाटतंय मला. बोल, तुझं काय रोल याच्यामध्ये? नाही हिरोईन होती, पण त्या सगळ्या घरीच आहे आता, नाही का, म्हणून. कोणाच्या घरी आहेत ते सगळ्या घरी आता वेगवेगळ्या. आज किती हिरोईन आहे तुला? नाही, अशा आहे आता 2-3 गाणे केले तेवढं तर आहे हिरोईन. तेच भावाची सुपारी होती, भावाची सुपारीचा कार्यक्रम होता. ओके. तर काय तुझे पण भरपूर फॉलोअर्स आहेत, तुझा काय एक्सपिरियन्स आहे आणि ह्या गाण्याबद्दल काय सांगशील तू? ह्या गाण्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायचं म्हणलं, दादाला मी थँक्यू म्हणतो, कारण की त्यांनी आपल्या दुसऱ्या गाण्याचं पण नाव दिलेलं आहे चिंगारा. भारी वाटलं एकदम. पण त्याच्यात मला घ्यायचा भाऊ, आधी सांगून ठेवतो, सगळ्यांना सांगून ठेवतो, मला घ्यायचं. मी करणार नाही, मी नाहीये गाण्यामध्ये, मी करणारच नाही गाणं. तुझे वडील अजिबात नाही. ठीक आहे, बोल पुढे. तर भारी मजा आली, आणि आमचा सगळा जो बॉन्ड आहे तो तुम्हाला कळालाच आहे. आणि बस बाकी काही बोलायचं नाही. तुम्ही लवकर जा, गाणं बघा, कसं वाटतं सांगा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, बुमबाम करून टाका. अरे बुमबाम करून टाका. हे तू चांगलं बोलतोयस का आपलं टाकून दे, लाईक करा, शेअर करा, असं नको करू रे. लाईक करा, शेअर करा, आणि हो कमेंट पण करा. इतकं प्रेमाने बोल ना, कशी ही बोलली, कसं बोलायचं बोल का जरा. आमचं चिंगारी गाणं माय बोली म्युझिक हे युट्यूब चॅनलवर रिलीज झालेलं आहे, तर सगळ्यात आधी ते पहा, आवडलं तर लाईक करा, म्हणजे ऑफकोर्स आवडलं, सो लाईक करा आणि खूप शेअर करा, आणि इंस्टाग्रामला सुद्धा गाणं असं म्हणायचं, लगेच जाऊ नका, त्याच्यावर रील सुद्धा बनवा, आणि धुमाकूळ म्हणजे काय म्हणतात, व्हायरल करून टाका आमचं गाणं. हा, व्हायरल. ठीक आहे. तर द कॅप्टन ऑफ द शिप, हा मला नको सांगू असं म्हणतो. तर कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे कसं असतं ना, की सगळ्याच गोष्टी या माणसाच्या नजरेतून घडतात, या माणसाच्या डोक्यातून बुद्धीतून घडत असतात. तर काय बाबा, या गाण्याचं काय स्पेशल आहे, आणि ह्या गाण्याचा जॉनर जो आहे ना तो कडक केलेला आहे, एकदम वेगळा केलेला आहे.
या गाण्याबद्दल सांगशील काय वेगळं पण आहे? कारण गाणं बघितल्यानंतर मी तर आवडलं मला गाणं. तू जरा सांगशील काय आहे गाणं? लाईक जेव्हा फर्स्ट टाइम ब्रह्माने जेव्हा गाणं ऐकवलं की असं गाणं आहे, खूप स्क्रॅच होतं ते, तेव्हाच माहिती होतं की गाणं एका लेवलला जाणार आहे. आणि तेव्हापासूनच डोक्यात कास्टिंग होती की विक्रम दादा असतील, अनुश्री असेल, ब्रह्मा हिरो असेल. हे माझं डिसिजन आहे, ब्रह्मा हिरो असेल. आणि अभि तर आपलं त्याचं नेक्स्ट गाणं तू त्यालाच देणार आहेस. घरातले दादा माझ्याकडेच असेल ते. तर तेव्हापासूनच विजन होतं की गाणं एक लेवलला जाईल आणि ते एक बनवण्याचा प्रयत्न केलाय. तर सर्वांनी लवकरात लवकर जाऊन ते बघा. लाईक कसं वाटलं कमेंट्स करून सांगा. सर्वांना जसं बोललं की सगळ्यांना आवडणारच आहे, फक्त तुमची प्रतिक्रिया जेवढे जास्त देता येईल आणि आवडलं ना तर शेअर पण करा. आणि सगळं दादांना आधी फॉलो करा. मला आधी फॉलो करा. दादांची एनर्जी. त्याचं कारण असं आहे की मित्रांनो आता मला खूप छान वाटतंय कारण यंग क्राऊड मध्ये एक छान ह्या टीम मध्ये मी इकडे गप्पा मारतोय. याचं कारण आहे की 2000 पासून 2001 पासून मी म्युझिक व्हिडिओज केलेले आहेत आणि सुमित कंपनीचेच व्हिडिओ केले. आता या लोकांनी सुद्धा काही सुमितची गाणी केली. त्यांची जेवढी गाणी 3-3.5 गाण्याचं डिरेक्शन मी केलंय, पण आता मी तिकडे नाहीये. पण ही जी नवीन टीम करते ना, तर ह्या नवीन टीमचा जोश खरंच मानण्यासारखा आहे. कारण रोज टेक्नॉलॉजी बदलते, रोज सायकोलॉजी बदलते, सगळ्या गोष्टी बदलतात आणि तो लोकांना आवडतात. सो प्लीज 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 गो टू युअर चॅनल. बघा आता हा व्हिडिओ संपल्यानंतर प्लीज बघा की चिंगारी म्हणजे काय आहे. लगेच बघा, तुम्हाला धमाल मजा येईल ह्याची मला खात्री आहे. आता आपण बोलूया सगळे. कुठलं चॅनल आहे? माय मुली म्युझिक वर हे बघणार आहे तुम्ही. ज्या गाण्याचं नाव म्युझिक समजून घ्या. ही पोरगी ना जरासं फंबल झालं की लगेच हसली. पुन्हा एकदा करूया. सगळ्यांनी चिंगारी हे गाणं बघा. कोणत्या चॅनलवर? माय मुली म्युझिक. ज्या गाण्याचं नाव आहे चिंगारी. बाय बाय.